त्यावेळेस लांडेवाडी हे तुमच्या मतदारसंघात म्हणजे आहेच आत्ताही. गेल्या वेळेस लांडेवाडीने तुम्हाला निर्णायक आघाडी दिली, स्वतः तुम्ही उमेदवार होता. यावेळेस मात्र आढळराव पाटील वेगळ्या पक्षामध्ये आहेत. काय बोलायला हवं? हे पहा, कोण कुठं आहे यापेक्षा मतदार जागेवर आहे ना. मतदार हा जागेवर असतो. उद्या देवीदास दरेकर गेला कुठं तरी हाडाचा शिवसैनिक कुठं जात नसता, तो जागेवर राहतो. भगव्या ध्वजाचं त्याचा इमान सातत्यानं राखतो. आणि हा बालेकिल्ला भगवा ध्वजाचा सातत्यानं देवीदास दरेकरही जरी गेला तरी शिवसैनिक तो जिंकतील अशी मला खात्री आहे. जुन्नर तालुक्यात उभाटा सेनेचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे आपल्या पक्षात आज प्रवेश केला आहे. तसंच आंबे तालुक्यात अशी इन्कमिंग काय होईल का, अपेक्षा काय? तुम्हाला माहिती आहे, मला धंकातंत्र द्यायची सवय आहे. आज रात्रीत बरेच उलतापालती मी करणार हवे. 4-5 दिवस झाले झोपलोच नाही. त्यामुळं आजही बऱ्याचशा काही गाड्यागुणी घडणार आहे. काल परवापर्यंत म्हणत होते अरुण भाऊचं काय खरं नाही, पण पटकन अरुणोदय झाला ना. असं काय नसतं हो राजकारणामध्ये. काय होईल शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत आपण नाही. खरं वास्तविक धक्कातंत्र देणं हे दरेकरांचं कामच आहे. निरगुणचं रवींद्र वळसे पाटील हे आत्ता उमेदवारीसाठी इच्छुक होते, परंतु अरुण भाऊ गिरे आल्यामुळे त्यांच्या उमेदवारावर काही गदा आली किंवा काय ते नाराज झालेत का? गादा नाही, ते दोघं मित्र आहेत. आम्ही दोघं येण्यासारखे राहिले. ते राम लक्ष्मण आहेत. मग आता समजा रामाला पहिला चान्स असतो ना, लक्ष्मण पाठीराख असतो. त्यामुळं वळसे पाटलांनी सांगितलं रविभाऊनी, तुम्ही राम आहात, तुम्ही युद्ध करायचं, मी तुमचा पाठीराख आहे, तुमच्या मागं मी धनुष्यबाण घेऊन पुढं भेदायला मी पण तयार आहे. रवी शेठ एक अतिशय चांगल्या प्रकारचा तर आमच्या सर्वांचे मित्र आहे. प्रत्येक योजना आपल्या गावामध्ये व्हावी यासाठी त्यांची तळपळ सातत्यानं राहिलेली आहे. मी म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत आहे, गावच्या सरपंचाला जी किंमत आहे आज ती जिल्हा परिषद सदस्याला नाही आहे. शासनाने सरपंचाला तेवढे अधिकार दिलेत. डायरेक्ट केंद्र शासन तू ग्रामपंचायत असा निधी येतो. त्यामुळं रवी शेठ हॅपी, खूप चांगलं अजून काम करतील. निरगुडसर ग्रामपंचायतमध्ये एक वेगळा क्रम त्यांचा राहील निरगुडसरचा, ही मला खात्री आहे. आणि नाराज शिवसेनेमध्ये कोणी नसतंच हो, कोणाला नाराज व्हायला टाईमच नाही. त्यामुळं रवी शेठ चांगल्या प्रकारचं योगदान देतील आणि अरुण भाऊला निवडून आणतील ही मला खात्री आहे. एकंदर एकूण 15 जागा आहेत, तर तुम्हाला किती आत्मविश्वास आहे का ह्या 15 जागापैकी 5 जिल्हा परिषद 10-15 किती निवडून येतील, काय एक अंदाज वाटतोय? हे पहा, प्रत्येक गटाची आम्ही गेले महिनाभर प्रत्येक सामान्य नागरिकाचा कौल घेतला आहे. प्रत्येक सामान्य नागरिक उत्सुक आहे मी कधी मतदान करीन आणि 15-0 शिवसेना करेल हे सामान्य नागरिक पाहतोय. आम्ही नाही पाहता. आमची तर इच्छा काय, कोणीतरी जिवंत राहायला पाहिजे समोरून एखादा. परंतु सामान्य नागरिक म्हणतोय कुणालाच ठेवायचं नाही, 15-0च करायची. त्यामुळं तुम्ही प्रश्न विचारला, 15-0 होईल ही मला खात्री आहे. फॉर्म भरणार नाही ना. आणि आमच्याकडे संमती मी ते लागत नाही. शिवसेना म्हणजे आदेश. अरुण भाऊचा प्रचार करणार का तुम्ही? 100% काय बोलणं शिवसेनेचा उमेदवार असेल, जो कोणी अरुण भाऊचा असेल किंवा मी म्हणतो कोणी उद्या असता शिवसेनेचा जो उमेदवार असतो त्याचा प्रचार केलाच असतो. उद्या गणपतराव वळसे उभे राहिले तरी आम्ही प्रचार करणार काही ठोकू. दुमत नाही. असं काय नाही. वळसे कोणी राहू द्या, गिरे कुठले असले राहू द्या, उद्या सचिन बांगर उभे राहिले कोणी राहणार. अनेक आमचे कार्यकर्ते आहेत, कोणालाही तिकीट मिळू द्या. शिवसैनिक हा जीव तोडून काम करतच असतो. हे फॉर्म कधी देणार आहे तुम्ही, काय सबमिशन कधी करणार? फॉर्म आता कसं होतं, उद्या छाननीपर्यंत हेवी फॉर्म द्यायचा असतो. हेवी फॉर्मची काय काय आम्ही लिहिलंय ना धनुष्यबाणावर लढणार आहोत म्हणून. हेवी फॉर्मचं काय असतं, हेवी फॉर्म हे पत्र आहे हो, फक्त त्या पक्षाचं अधिकृत आहे. तसं चिन्ह धनुष्यबाण हे बॅलेट पेपर आहे, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. आपल्याला काय चिन्ह घ्यायचं, फक्त त्या पक्षाचं चिन्ह घेतल्यानंतर त्या पक्षाचं एक संमती लागते. ते पत्र उद्या परवा आमचं मिळून जाईल आम्हाला.